छोटी ताटली मोठ्या ह्याच्यात टाकली तर ती पडणार. हे शास्त्र आहे, शास्त्र आहे. मग गणित कसं शिकवणार? अर्धी पोळी दे, पूर्ण पोळी दे, चतकोर पोळी दे, 2 बटाटे दे, 4 बटाटे दे. आता बटाट्याचे 4 काप करूया आपण. हा बटाटा आहे ना, हा उकडलेला आहे. या उकडलेल्या बटाट्यामध्ये आणि साध्या बटाट्यामध्ये काय फरक आहे बघ बरं जरा. दोन्ही हाताला द्या. मग उकडलेल्या बटाट्याची साल निघते, साध्या बटाट्याची साल निघत नाही हाताने. साधा बटाटा हाताला कडक लागतो, उकडलेला बटाटा हाताला साधा बटाटा कुचकरता येत नाही, बटाटा कुचकरता येतो. हे शास्त्र आहे, हे उद्योग नाहीये. त्यामुळे आम्ही म्हणतो की मुलाला उद्योग करायला संधी द्या. तुम्ही वातावरण निर्मिती करा. खेळणी आणून दिली, खेळण्यांना मर्यादा असतात. म्हणजे विशिष्ट मर्यादेपर्यंत मूल खेळ खेळू शकतं, त्याच्यानंतर त्याची उत्सुकता संपते आणि तो खेळू शकत नाही. मग घरामध्ये असंख्य संधी असतात जिथे मुलांना उत्सुकता निर्माण होते. ज्या माणसाची उत्सुकता शेवटपर्यंत टिकते तो माणूस खूप शिकतो. त्यामुळे त्याची उत्सुकता जर टिकवायची असेल तर त्याच्या प्रश्नांना उत्तर द्या, त्याला काहीतरी करू द्या. कपड्यांच्या घड्या घालायच्या तुम्ही शिकू नका, त्याला बघू दे, त्याला कपड्यांच्या घड्या घालू दे. किंवा बेडशीट टाकायची आहे, कशी टाकू रे मी सांग बरं. त्याला सांगू देत बेडशीट कशी टाकायची, तुम्ही शिकवू नका. आपण सगळं रेडीमेड आन्सर्स देऊ नका, मुलाला उत्तरं देऊ नका. मुलाला चुकू द्या. जेवढं मूल चुकतं तेवढं मूल शिकतं. आपण मुलाला चुकू देत नाही, कारण आपल्याला असं वाटतं की माझं मूल चुकलं, मी कुठेतरी कमी आहे. मुळीच नाही. जेवढं मूल चुकेल तेवढं ते शिकेल, तेवढं हे मेंदूचं जाळं दाट होणार आहे. कारण माझी चूक झाली आहे, मला परत करायचं आहे, मी परत प्रयत्न करणार. हे जेवढे प्रयत्न होतील तेवढं मेंदूचं जाळं घट्ट होणार आहे. म्हणून चुकल्यानंतर मुलाला रागवू नका. मदत करायची नाही मुलांना मदत करायची नाही कुठल्याही बाबतीत. सपोर्ट वेगळा, मदत वेगळी. चेंडू गेलाय टेबलाखाली, त्याला काढू दे. फक्त लागणार नाही एवढी काळजी. मग तो चेंडू काढायला काठीचा वापर करेल, पायाचा वापर करेल, उशीचा वापर करेल. हे सगळे त्याचे पर्याय आहेत. आणि एका प्रश्नाला 100 पर्याय असतात, हे तिथून मुलाला कळतं. त्यामुळे मुलांना रेडीमेड आन्सर्स द्यायची नाहीत. मुलांसाठी एक वाचन कोपरा करायचा. 20 रुपयाला 30 रुपयाला पुस्तकं मिळतात. वाचन कोपरा ही तुझी पुस्तकं आहेत, पण लगेच अपेक्षा करायची नाही की त्यांनी बडाबडा वाचावं आणि बडाबडा मला सांगावं. नाही, हे हाताळू दे, हे बघू दे, हे त्याला काय वाटतंय बोलू दे, उलटा धरू दे, सरळ धरू दे. मग एक दिवस आपण दोघं बसून तू मला गोष्ट सांग, एक दिवस मी तुला गोष्ट सांगते. अशी मुलं शिकतात आणि असं मेंदूचं जाळं घट्ट होतं. प्रत्येक मुलामध्ये क्षमता असते. पहिली 5 वर्ष अनुवंशिकता काम करत नाही. रस्त्यावर जन्मलेलं मूल पण हुशार असतं, फक्त त्याला वातावरण मिळत नाही. आपलं काम वातावरण पुरवणे आहे. महागडी खेळणी आणि खूप खेळणी आणून दिली म्हणजे ते हुशार होईल नाही. त्याला प्रयोग करायला संधी द्या. म्हणजे बागेचं चित्र बघणं आणि प्रत्यक्ष बाग बघणं याच्यात फरक आहे की नाही. बागेत आल्यावर किती उद्योग करतात, ते चित्रात काय उद्योग कराल नाही करणार. त्यामुळे मुलाला अनुभव द्या आणि जिथे 5 इंद्रिय येतील तसे अनुभव द्या. मोबाईल चालवतो मूल म्हणजे खूप हुशार आहे नाही. माझ्या मुलाला 100 आकडे येतात म्हणजे हुशार नाही. ABCD येतं म्हणून माझं मूल हुशार आहे नाही. जेव्हा असे उद्योग करून आनंद व्यक्त करेल तेव्हा ते हुशार होईल आणि त्याच्यात कॉन्फिडन्स भरेल. मला हे येतं असं जेव्हा मेसेज आज जाईल तो आयुष्यभर पुरेल. जेव्हा सबकॉन्शियस माइंडला मेसेज जातो की मला हे करता येतं, तेव्हा तो धाडसाने पाऊल पुढे टाकतो. आई रागवली आणि आईने जर लेबल दिलं
की तू मूर्ख आहेस, तुला काहीच येत नाही, तुझं कसं व्हायचं आयुष्यात माहीत नाही, सगळी पोरं पुढं जातील, तू मागे राहशील, ही काळजी बोलते, पण हे सगळं मुलांच्या मनात जाऊन बसतं. आणि आई आणि वडील हे सगळ्यात मोठे असतात मुलासाठी. त्यामुळे आपण जे लेबल करतो मुलाला ते लेबलिंग बंद करा. जर एखादं मूल चुकलं तर त्याला सांगा की हे असं तू वागलायस, ते वागणं चुकीचं आहे, पण माझं मात्र तुझ्यावर प्रेम आहे. मला तू खूप आवडते किंवा आवडतो, पण आत्ता जे वागतोस ते नाही आवडत. बस एवढंच बोलायचं. आपले राग मुलांवर नाही काढायचे. मूल हे राग काढण्याचं साधन.